अणुस्कुरा घाट उतरून आपण कोकणातल्या अशा गावात उतरतो जिथे ठायी ठायी निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळतं. इथे टेकडीवरून फेसाळत वाहणारे दुधाळ धबधबे आहेत. समुद्रकिनाऱ्याची साथ या भागाला आहेच, शिवाय हिरव्यागार डोंगरांची, शेतीची, नदीची आणि पुरातन शिवालयाची सोबत या भागाला आहे. हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा तालुका. इथे राहून मी अस्सल कोकणी आदरातिथ्य अनुभवलं. काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच केल्या. राजापुरातील तळवडे या शांत सुंदर गावात मी राहिले होते आणि राहण्यासाठी निवडलं होतं पितांबरी ॲग्रो टुरिझम. सकाळची वेळ आहे आणि मी गायींच्या गोठ्यात आली आहे. ही आहे गोनंद गोशाळा पितांबरीची आणि आता इथे गाईचं दूध सुद्धा काढलं जाणार आहे आणि मी थोडंसं धारोष्ण दूध पिणार सुद्धा आहे. सकाळी गोठ्यात आल्यावर दिवसाची सुरुवातच प्रसन्न होऊन जाते. दुधाची धार भांड्यात खणखण वाजते. दुधाने भांड भरतं तेव्हा तृप्त वाटतं. मी पुन्हा गोठ्यात गेले आणि गाईंना चारा खाऊ घातला. लाड केले त्यांचे भरपूर. खा खा, हे धर तुला. छान मस्त खावा चारा. त्यांना हिरवा चारा इतका आवडतो ना की त्याचे लगेच पटकन असं हिसकावूनच घेतात हातातून. तुला हवाय? तुला पण हवाय? थांबा. गुरं आता 40 आहेत बरोबर आपल्याकडे. ते छान लहान मोठी अशी आहेत. गायी आहेत. 5 गायी आता सध्या दूध देत आहेत आणि 3 म्हशी आपल्या दूध देत आहेत. टोटल दूध आता आमचं 35 लिटर येत आहे. त्यातलं निम्म म्हशीचं आहे, निम्म गाईचं आहे. गोकुळात फिरण्याचा आनंद मिळाला मला. इथले सेवेकरी गायींची सेवा मनोभावे करतात. इथं एक वासरू आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यावर आणि ते असं माया करून पण घेत आहे. हे आहे गाईचं दूध, ताजं ताजं धारोष्ण दूध आहे हे. आणि मी थोडंसं आता पितेय. इट इज डिलिशियस. मस्त आहे, मस्त मस्त वाटतंय. आणि म्हणजे ज्यावेळेस मी म्हणजे हातात घेतला ना त्यावेळेस असं थोडंसं ते असं थोडंसं असं गरम गरम हाताला लागलंच माझ्या. असं तो फीलच छान होता. इथे सकाळची फेरी माराल ना त्यावेळेस गाईचं दूध काढलं जातं आणि तुम्हालाही हे प्यायला मिळू शकतं आल्यावरती. तर हे आहे राजापुरातील तळवडे गावातील पितांबरी ॲग्रो टुरिझम आणि अतिशय सुंदर परिसर आहे इथला. आणि आता पावसाळा आहे तर सगळा परिसर असा हिरवागार होऊन गेलेला आहे. आणि हे ठिकाण कोल्हापूरपासून फक्त 70 किलोमीटरवर आहे. 2 तास लागतात यायला आणि सांगली साताऱ्यापासून साधारण 3 तास लागतात. तर मी काय करते, आज जाते आणि इथल्या मसाल्यांच्या बागांमध्ये शिवाय फळझाडांमध्ये अशी मस्त फिरते आणि हा परिसर तुम्हालाही दाखवते. आत गेल्यावर स्वागतच हिरवाईने होतं. नजर जाईल तिथे उंच उंच माड आहे. वृक्षसंपदा मोठी आहे इथे. इथलं आयुर्तेज गार्डन ही खास आहे. या परिसरात फिरण्यासाठी वाटाही केल्या. मेन गेट मधून आत आल्यावरच स्वागत अशा हिरवाईनं झालं माझं. आता मी जिथं चालतीये ती सगळी आहे मसाल्याची बाग. जायफळ, दालचिनी, मिरीच्या वेली, ऑल स्पाइस अशी चिक्कार झाडं या बागेत आहेत.
ही जी छोटी छोटी गोलाकार फळं दिसतात ना, ती आहे कॉफी. याच्या आतमध्ये बी असते, त्याच्यापासून कॉफी तयार होते. तर ही आता अशी हिरवट आहेत, काही दिवसांनी पक्व होतील आणि मग कॉफीचं बी आपल्याला मिळेल यातून. तर इथे या उतारावरती सगळी फळझाडं आहेत. आंबा, चिक्कू, पेरू तर आहेच, शिवाय स्टार फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, अंजीर अशी ही फळझाडं इथं या उतारावरती लावलेली आहेत. या वाटेवरून असं छान फिरताही येतं. मी खालीच जातीये. इकडे रामफळ आहे. इथला परिसर फिरता फिरता दिसलेला लॉन एरिया, तिथंच पुढे असणारा मुलांसाठीचा प्ले एरिया, वरचं ध्यान मंदिर, हे सगळं काही नैसर्गिक वातावरणात छान मिसळून गेलंय. एक मोठं स्विमिंग पूल ही वर आहे. आणि ही आहे आमची कॉटेज. अगदी घरचा फील देणारी आहे. कोकणातली घरं कशी असतात तशी आहे अगदी. आणि नाव ही सुंदर आहे, आनंद निवास. कौलारू आहे आणि कोकणी घराचं कसं स्ट्रक्चर असतं तशी आहे. पडवी आहे आणि आतमध्ये खोली आहे. मी आतून तुम्हाला माझी रूम दाखवते. या खोलीत एक मोठा बेड आणि सिंगल बेड आहे. शिवाय सर्व सोयी सुविधा रूममध्ये. मोठी फॅमिली किंवा ग्रुप असेल तर अशाच कोकणी धाटणीचे गणेश निवास आणि गायत्री निवास आहे. यज्ञ सदन हे एक संपूर्ण घरच आहे. तिथे 3 खोल्या आहेत. कपल पासून ते मोठे ग्रुप निवांत राहू शकतील अशा या कॉटेजेस आहेत. वाचनासाठी लायब्ररी सुद्धा आहे. हे सारं बघताना हाच विचार आला की इथे संपूर्ण कुटुंब आनंदात वेळ घालवेल. स्क्रीन टाइम कमी होऊन क्वालिटी टाइम एकमेकांसोबत घालवता येईल. खऱ्या अर्थानं सुट्टी सार्थकी लागेल. आता नाश्त्यासाठी इथे वरती डायनिंग एरियामध्ये आली आहे. इथली खासियत म्हणजे इथं अस्सल कोकणी पारंपरिक पदार्थ खायला चाखायला मिळतात. तर आता नाश्त्याला काय आहे ते सांगते. नाश्त्याला आहे थालीपीठ, दही, लोणी, मिरचीचं लोणचं आणि दडपे पोहे. दडपे पोहे तर काय सुंदर दिसतात माहिती आहे. त्याच्यावरती पापडाचा चुरा घातलेला आहे, भरपूर खोबरं आहे, कांदा टोमॅटो आहे. मस्त दिसतात ते आणि चवीलाही निश्चित चांगले असणार. मी खाऊन दाखवणारच आहे तुम्हाला. आणि थालीपीठ खायची पद्धत मी माझी सांगते. मी मस्त त्यावरती लोण्याचा गोळा घेते, तो असं छान पसरवते. आहा सोबत मिरचीचं लोणचं घेते आणि तुकडा मोडते आणि मस्त खाते. तर मी आता थालीपीठ खाऊन सांगते कसे. वाव, आतून छान मऊ आहे, वरून क्रिस्पी आहे आणि खुसखुशीत आहे. छान मस्त लागते. पापडाचा जो क्रंच येतो ना मध्ये, कमाल लागतोय. आणि मस्त असं दडपे पोहे का आवडतात की त्यामध्ये गोडही असतं, आंबटही असतं आणि क्रिस्पी टेक्स्चरही असतं. तर त्यामुळे मला दडपे पोहे खायला खूप आवडतात आणि खरंच फार सुरेख झालेत. नाश्ता करताना मला इथं डायनिंग एरियामध्ये हे कपाट दिसलं. यामध्ये पितांबरीचे प्रॉडक्ट्स ठेवलेले आहेत. लाईम सॉस आहे, कॅरट गार्लिक पिकल आहे, शेजवान चटणी आहे, शिवाय खरवसाची पावडर आहे, प्रीमिक्स पावडर, रुचियानाची जागरी पावडर आहे. तर असे बरेच पितांबरीचे प्रॉडक्ट्स इथे ठेवलेले आहेत. आपण इथे आलो की हे प्रॉडक्ट्स खरेदीही करू शकतो आणि मेन म्हणजे डिस्काउंट मिळतो. इथं खरेदी केली ना की 10% आपल्याला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. तर मी जाताना खरवस पावडर आणि लाईम सॉस हे तर नक्की घेऊन जाणार आहे. आणि तो प्रश्न मिटतो की अरे घरातल्यांना काय द्यायचं, कोणाला काय हवं आहे. तर पितांबरी ॲग्रो टुरिझम विभागाकडून जशी दापोलीची सहल पर्यटकांसाठी आयोजित केली होती तशीच राजापूरची ही सहल ते आयोजित करत आहेत. 4 दिवस 3 रात्रींची ही सहल आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर अशा शहरांमधून ही सहल निघते. त्यामध्ये आपण राजापुरातली स्थळं आपल्याला बघता येणार आहेत. पितांबरीच्या या तळवड्यातील ॲग्रो टुरिझममध्ये राहून ही सगळी स्थळं आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर त्यामध्ये धुतपापेश्वर मंदिर आहे, आडिवऱ्याचं महाकालीचं मंदिर, कनकादित्य मंदिर, कशेळीचा बीच, शिवाय येताना अणुस्कुरा घाटातून जो अर्जुना डॅमचा व्ह्यू दिसतो तो सुद्धा आपल्याला बघता येणार आहे. तर या सगळ्या ट्रिपचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. कुणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, काय काय आहे ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ते नक्की चेक करा आणि तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत ही सहल नक्की एन्जॉय करा.
आम्ही आता बाहेर चाललोय. राजापूरमध्ये एक सुंदर डॅम आहे, तो बघायला आम्ही निघालोय. कसा पाऊस खूप पडून गेलाय आणि तिथल्यानं सांडव्यावरून असं पाणी मस्त वाहत असतं. तर प्रसिद्ध आहे तो डॅम आणि मी बघितलेला नाही आहे, पहिल्यांदाच बघणार आहे. तर मी खूप आतुर आहे तिकडे जायला, खोर्निन्को डॅमला. निघूयात. पितांबरी ॲग्रो टुरिझम ते खोर्निन्को गाव हा तासाभराचा प्रवास सुंदर आहे. प्रभानवल्ली ते खोर्निन्को रस्ता मला खूपच आवडला. इथे जवळचं रेल्वे स्टेशन आहे राजापूर रेल्वे स्टेशन आणि बिलवडे रेल्वे स्टेशन. आणि पितांबरी पासून जवळचं बस स्टँड आहे पाचलचं. तर रेल्वे आणि बससाठी हे 2 पर्याय आहेत. खोर्निन्कोमध्ये पोहोचताना गाडीतून मला जे दृश्य दिसलं ते कमाल होतं. बापरे, हाच तो खोर्निन्को धबधबा. प्रचंड सुंदर आहे. 2-3 दिवस पाऊस असा पुष्कळ पडलाय, त्यामुळे तो असा मस्त प्रवाहित झालेला दिसतोय. याच्या मागे ना डोंगर आहेत खूप सारे आणि धबधबे प्रवाहित झाले त्यावरती. तर त्या धबधब्याचं पाणी सगळं वरती जलाशयामध्ये साठतं आणि हा सांडवा आहे. हा धबधबा म्हणजे ॲक्च्युली सांडवा आहे. तर त्यावरून ते असे टप्प्याटप्प्यानं पाणी असं कोसळत वाहतं, प्रवाहित होतं. मस्त आहे. खोर्निन्को डॅम म्हणजे मुचकुंदी नदीवर बांधलेलं मानव निर्मित धरण. जेव्हा पाऊस धो-धो पडून जातो तेव्हा धरणाचं असं रूप दिसतं. जेव्हा जेव्हा पावसाळ्यात मी असा धबधबा बघते ना, त्यावेळेस असं वाटतं की बापरे, किती पाऊस पडलाय आणि हे केवढं, हे सगळं पावसाचं पाणी आहे. असं बघू म्हणजे असं दिसलं की मला आश्चर्य वाटतं. ॲक्च्युली हे सगळं पावसाचं पाणी आहे असं वाटायला लागतं. डोंगराच्या पायथ्याशी हे खोर्निन्को गाव वसलंय. पावसाळ्यात हिवाळ्यात फार सुंदर वाटतं इथे. मला येताना एक पूल दिसला होता. त्या पुलावर मी जायचं ठरवलं. या पुलावरून ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. हा पूल पार केला की भातशेती आहे. पलीकडे गावही असावं. दाटीवाटीने भातशेती चांगलीच वाढली आहे. या पुलावर जाऊन मी उभी राहिले. पुलाखालून पाणी जोरदार वाहत होतं. पण माझं लक्ष समोरच्या धरणामागच्या डोंगर रांगेकडे होतं. ही डोंगर रांग मी पाहतच राहिले. माचाळ विशाळगडची हिरवीगार डोंगर रांग एका बाजूने दिसत होती. ढगांचे पुंजके डोंगरावर उतरले होते. मधी धबधबे वाहताना दिसत होते. मंत्रमुग्ध झाले होते बघताना. आम्ही डॅम बघून आलो आणि जोरदार पाऊस सुरू झाला आणि आता आम्ही जाणार आहोत ॲग्रो टुरिझमकडे. सकाळी नाश्त्यासाठी जसे कोकणातले पारंपरिक शाकाहारी पदार्थ होते तसेच पदार्थ आज दुपारी जेवणातही आहे. जेवणाला आज आहे केळफुलाची भाजी, चित्रान्न पुलाव आणि खांडपोळी आहे. खांडपोळी मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. शिवाय फ्लॉवरची भाजी आहे, आमटी आहे, ताक आहे, गाजराची कोशिंबीर आहे आणि नाचणीची भाकरी आहे. गोडाला श्रीखंडही आहे. इथली खास गोष्ट म्हणजे अर्थात इथे कोकणातले पारंपरिक शाकाहारी पदार्थ दिले जातात. अजून एक गोष्ट म्हणजे खाली रेस्टॉरंट सुरू होते. तिथे व्हेज नॉनव्हेज पदार्थही काही दिवसांमध्ये
सर्व केले जातील. केळफुलाची भाजी फार चविष्ट आहे. ही खांडपोळी आहे ना, त्यामध्ये प्रॉमिनंटली अशी सुंठाची टेस्ट येते. खोबरा आहे त्यामध्ये, शिवाय रवा आहे. रव्याचा असा तो रवाळपणा मस्त लागतोय. आणि गोड म्हटली तर ती छान गोड आहे, म्हणजे एकदम ही गोड नाही आहे, अशी छान मस्त गोड आहे ती. गरम गरम पातोळी, भोपळ्याचं भरीत, आळूची भाजी असे अजून बरेच नानाविध पदार्थ इथं प्रेमाने वाढले जातात. इथल्या जेवणाची चव स्मरणात राहतेच राहते. संध्याकाळी मी पितांबरी ॲग्रो टुरिझमच्या आसपासच्या परिसरात फिरायचं ठरवलं. पितांबरी ॲग्रो टुरिझम पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे. हे मंदिर आहे नवला देवीचं आणि तळवडे गावाचं हे ग्रामदैवत आहे. आतमध्ये मूर्ती आहे देवीची, तर मी जाऊन दर्शन घेते आधी. पितांबरीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभू देसाई यांचं हे मूळ गाव. गावाविषयी असलेला जिव्हाळा, प्रेम त्यांच्या कृतीतून दिसून येतो. गावातल्याच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी रोजगाराचे पर्याय या छोट्याशा गावात उभारले. ओके, डन. तर मी इथं आता फॅक्टरीमध्ये आली आहे. आपल्याला पितांबरीचा रुचियानाची गूळ पावडर माहिती आहे, शिवाय लाईम सॉस माहिती आहे, तर त्याचं प्रोडक्शन इथे होतं. तर तिकडे गुऱ्हाळघर आहे, पण आता त्याचं सीझन नसल्यामुळं ते बंद आहे. पण नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत ते सुरू असतं, तर त्याचं प्रोडक्शन इथे बघता येईल आपल्याला. इकडे लाईम सॉस आणि बाकीच्या ज्या म्हणजे पिकल्स वगैरे आहेत ते इथे तयार केलं जातं. मी गेले तेव्हा लाईम सॉससाठीचे उत्तम लिंबू निवडण्याचं काम सुरू होतं. लिंबाचा गंध येतोय ना एवढा, असा मस्त फ्रेश लिंबू आहेत सगळे. आणि आता त्याचं सॉर्टिंग चालू आहे, म्हणजे जे पिके लिंबू असतात तेच फक्त लाईम सॉस करायला घेतले जातात. नॅचरल ड्राय केल्यानंतर ते आपण हा जो लाईम क्रशर आहे याच्यामध्ये आपण ती क्रश करून घेतो. पूर्ण होल लिंबू क्रश होतं, म्हणजे त्याच्यामधलं काय असं बी वगैरे वेगळं काढणं वगैरे असं काही नसतं. अख्खा लिंबू त्याच्यामध्ये क्रश होतो. ह्या सगळ्या प्रोसेसला एका बॅचला 4 तास लागतात. फॅक्टरी सोबतच गावात नर्सरी सुद्धा आहे. झाडं म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय आहे खरं तर, आणि नर्सरीमध्ये जायला मला खूप आवडतं. इथे पितांबरीची नर्सरी सुद्धा आहे. 10 एकरमध्ये ही नर्सरी आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथं मिळतात. माझ्या हातात जे झाड आहे त्याचं नाव आहे रक्तचंदन. येस, पुष्पा सिनेमा आला असेल तुमच्या डोळ्यासमोर, तर हेच ते रक्तचंदन आहे. याचा मेडिसिनल उपयोग म्हणजे त्याचं जे लाकूड असतं ते नंतर उगाळून, म्हणजे जो दुखरा भाग असतो त्यावरती तो लेप असा लावला जातो, त्यानं दुखायचं कमी होतं प्रमाण. आणि हे असं रक्तचंदन आहे. हे वाढायला खूप वर्ष लागतात. मला उत्सुकता होती मधुमक्षिका पालन बघण्याची. येस, मी मुक्त आहे. मी आता ताम्हाणे या गावामध्ये आली आहे आणि इथे मधुमक्षिका पालन केलं जातं. तर त्याची पेटी इथं ठेवली आहे. आता ते कसं असतं ते मी आता बघणार आहे. मला ॲक्च्युली खूप क्युरिओसिटी आहे याबद्दल. ही सातेरी जातीची कॉलनी आहे. हिचं सायंटिफिक नेम सेरिना इंडिका असं आहे. ह्यामध्ये 7 फ्रेम असतात. ही मधमाशांची पूर्ण फ्रेम आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट लेअरला पूर्ण मध असतो ह्या एवढ्या पॅसेजमध्ये. त्यानंतर त्यांची अंडी आणि पिल्लावळ असते. आणि या पूर्ण कॉलनीला एकच फक्त आई असते, विनबी म्हणून. हा याचा पूर्ण बेस आहे. इनर हा गेट झाला. गेटमध्ये ही साईज असते. ही क्वीनच्या मोठी असते, क्वीनच्या साईजपेक्षा. त्याच्यामधून क्वीन बाहेर येऊ शकत नाही, त्यामुळे ते आतमध्येच राहते अडकून, आणि बाकीच्या माशा ये जाऊ करू शकतात.
यामध्ये आता साधारणपणे सीझनल वाईज जांभूळ, तेरडा, परत सोनचाफा वगैरे या सगळ्यांचा मध असतो. कारवीची फुलं असतील त्यावेळी कारवीचा भेटतो, जांभळीचं फुलं असतं त्यावेळी जांभळीचा भेटतो मध. नको, मला भीती वाटते. नाही नाही नाही, असं हात जास्त चालू नका, इझिली पकडा, काय नाही होत. हां हां, फक्त सोडू नका, जवळ राहिला तरी चालेल. ॲट अ टाइम मला भीती पण वाटते आणि कुतूहल पण आहे. बापरे. मधमाशीचा डंक हा तुमचं शुगर असेल, सांधेदुखी असेल, या सगळ्यावर गुणकारी असतो. त्याच्यामुळे काही काही ठिकाणी शुगर लेवलला यासाठी मधमाशी स्वतः पैसे देऊन चावून घेतात. त्याच्यामुळे शुगर वगैरे सगळं कंट्रोलमध्ये येतं. मेंढ्यावर कुठल्याही गोळ्या वगैरे घेता. बाजूला अगरबत्ती बनवण्याचं कामही सुरू होतं. ही अगरबत्ती सिंथेटिक नाही. या अगरबत्तीसाठी लागणारी काडी, कच्चा माल हा इथेच तयार होतो. फॅक्टरी बघून आम्ही तळवड्यात परतलो. हे गणेश भागवत काका यांच्या हातचे पदार्थ खाऊन बघाच, कायम स्मरणात राहावी अशी चव आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि असा मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि आतमध्ये वडे तळले जातात. चहा, भजी आणि वडा असा मस्त बेत आहे. वा वा वा. रात्री कसं जेवायला हलकं फुलकं असलं की बरं असतं. तर आज रात्री जेवायला आहे मुगाची खिचडी, कढी, सोलकढी, ताक, मोदक आहेत 2 आणि पापड आहे आणि सांडगी मिरची आहे, शिवाय सॅलडसुद्धा आहे. तर मी आता मस्त जेवणार आहे. खूपच सुंदर. पक्ष्यांच्या आवाजाने दुसऱ्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली. घावणे, चटणी आणि शिरा असा नाश्ता केला आणि राजापूरची भटकंती करायला निघाले. आणि राजापुरातील धूतपापेश्वर मंदिराकडे निघाले. तासाभराच्या अंतरावर हे मंदिर आहे. इथला भोवताल अचंबित करतो. मी आता आलीये धूतपापेश्वर मंदिराच्या इथे. वळणाचा घाट रस्ता पार करून मी इथे आले. एका डोंगरावरती हे मंदिर आहे आणि हा धबधबा बघितला तर असा धोधावत वाहतोय. मस्त वाटतं इथे, खरंच खूप छान आहे. आणि तिथेच या धबधब्यावरती हा पूल आहे, तिथं मी थांबली आहे. उंच उंच पुराण वृक्ष असलेला हा डोंगर आहे. धबधब्याचा आवाज इथे गूढ वातावरण तयार करतो. या वातावरणात भगवान शंकराचे शिवालय आहे, धूतपापेश्वर. पाप धुणारा ईश्वर म्हणून धूतपापेश्वर. हे शिवालय 900 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. पुलावरून मागे वळून पाहिला आणि हा धबधबा दिसला. कुठेतरी लांबून तो असा मागच्या डोंगरावरून ते पाणी वाहत येते आणि किती प्रवाह आहे बघा या धबधब्याला. मस्त वाहतोय हा धबधबा.
मंदिरातून मी जाऊन आले. आतमध्ये जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि गाभाऱ्यात शूटिंग करायला परवानगी नाही आहे. पण गाभाऱ्यात गेल्यावरती कसं वाटतं ते मी तुम्हाला सांगते. नेहमीचाच तो एक्सपिरियन्स आहे की जिथे शिवालय आहे, महादेवाची पिंडी आहे, त्या गाभाऱ्यात गेलं की असं शांत आणि थंड वाटतं. आणि इथलाही गाभारा जर बघितला तर तो काळ्या पाषाणातला आहे आणि अत्यंत सुंदर आहे. तिथं गेल्यावरती मन शांत होतं आणि खरंच प्रसन्न वाटतं. आणि सोबतीला धबधब्याचा आवाज असतोच आणि पक्ष्यांचाही आवाज असतो, त्यामुळे खरंच इथे खूप छान वाटतं. डोंगर चढून आम्ही सड्याच्या बाजूने प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात देवी हसोळ गावात पोहोचले. हे आणखी एक बघण्यासारखं ठिकाण, देवी हसोळमधील श्री आर्यादुर्गा देवीचं मंदिर. मगाशी धूतपापेश्वर मंदिर बघितलं, ते एका डोंगरावरती होतं. आणि आता मी ज्या मंदिरात आली आहे ते आहे आर्यादुर्गा देवी मंदिर. तर ते एका पठारावरती आहे, सड्यावरती आहे. आणि देवीच्या देवळा बाजूलाच हे कातळ शिल्प आहे. देवीचं दर्शन घेतलं आणि पावलं वळली कातळ शिल्प बघायला. देवी हसोळचं कातळ शिल्प मला बघायचंच होतं, कारण म्हणजे ते जे खोदलेलं आहे ना, ते जवळजवळ एवढं अशी इथंपर्यंत जो खोदलेला आहे, त्यामुळे ते असं प्रॉमिनंटली दिसून येतं. या शिल्पात कुठला प्राणी पक्षी साकारलेला दिसला नाही. अमूर्त चित्र कसं असावं तसं दिसतं. 12 मीटर बाय 12 मीटर इतकं मोठं हे शिल्प आहे. 10,000 ते 40,000 वर्ष जुनी ही कातळ शिल्प आहेत म्हणतात. हे चित्र साकारताना कोणती हत्यारं वापरली असतील, काय प्रयोजन असेल असे प्रश्न पडतात. आणि शिल्प पाहणं एक गूढ रम्य अनुभव बनून जातो. याच्यामध्ये खाचा आहेत, त्यामध्ये पाणी साठलंय पावसाचं आणि त्यामध्ये मासे पोहत आहेत चक्क. म्हणजे कातळ शिल्पाचा फिश टँक झालाय की काय असं वाटावं, इतके मासे पोहताना दिसतात. सुसाट पोहत येतात, इकडे त्या नागमोडी खाचांमधून पळतायत. असं बरंच काही सुरू आहे त्यांचं. देवी हसोळमधून आता निघालीये आणि आता पुढे मी जाणार आहे कशेळीचा जो प्रसिद्ध टेबल पॉइंट आहे तो बघायला. येस, हाच तो देवघळी टेबल पॉइंट. जाऊया तिकडे खाली आपण. बापरे, संध्याकाळ आणि समुद्रकिनारा हे एक सुंदर समीकरण आहे. वरुण देवाच्या कृपेनं उघडीप मिळाली आणि कशेळीच्या किनाऱ्याचं पावसाळ्यातील रौद्र पण मोहक दृश्य नजरेस पडलं. पायऱ्या उतरून या टेबल पॉइंटवर पोहोचले. म्हणजे काय चाललंय काय पृथ्वीवरती असं वाटतंय. म्हणजे लाटांचं तांडव सुरू आहे अक्षरशः. म्हणजे बघा ना, किती मोठ्या लाटा येतात आणि इकडे आता बघा ही लाट कसली फुटतीये ती. म्हणजे बापरे, कहर आहे. इकडे ना बहुतेक किनारा सुद्धा होता, तर तो समुद्रानं खाल्लाय पूर्णपणे. इथे उभारून छान आनंद घेता येतोय. मात्र लाटा पाहून संमोहित व्हायला होतं खरं तर. अशी भटकंती करायची असेल आणि कोकणी आदरातिथ्य अनुभवायचं असेल तर राजापुरात पितांबरी ॲग्रो टुरिझम आहेच.
त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.